मला पहिले मी ओळखलं हा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. तो जसा उजाडलाय तसा उजाडलाय. पावसामुळे थोडंसं कार्यक्रमाला व्यत्यय झाला. त्याबद्दल माझ्या सहकारी, माझ्या सहाध्यायी, म्हणजे अगदी मी दिल्लीमध्ये असे असणार, म्हणजे देशातून 204 ही रँक घेऊन उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या दैदिप्यमान अशा या यशाबद्दल संस्थेतर्फे एक फूल नाही फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी मध्ये बोलायचं झालं तर जी ऑल इंडिया कॉम्पिटिशन या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्या ऑल इंडिया कॉम्पिटिशनमधनं साधारणतः हे प्रत्येक IAS अस्पायरंटचं किंवा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं करणारी व्यक्ती आज आमच्यासमोर बसलेली. जे स्वप्न आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बघितलेलं आहे, जे आम्हाला पूर्ण करण्यासाठी इथून झटापट काढायची आहे, तरी आज आमच्यासमोर बसलेलं आहे. आणि ती व्यक्ती आज विशेषतः आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. हे त्यातलं दुसरं कारण. आणि म्हणूनच आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साधारणतः 8 वर्षांची रेस असते असं पण म्हणता येतं कधी कधी. त्यामुळे ही फास्ट धावण्याची रेस, याची रिबिन जो पहिल्यांदा पुढे जाईल, ज्याचा 1 इंच पाऊल पुढे निघेल, तो सक्सेसफुल ठरतो. आणि अशी सक्सेसफुल व्यक्ती आज तुमच्या समोर बसलेली. त्यामुळे निश्चितच त्यांचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला बघावा लागेल. त्यांच्या ह्या प्रवासातले खाचखळगे जे त्यांनी अनुभवलेले, हे खाचखळगे आपल्याला बघावं लागतील. आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःला कसं शेवटपर्यंत मोटिवेटेड ठेवलं, त्यांनी स्वतःला कसं शेवटपर्यंत आपल्या ध्येयाशी बांधील ठेवलं. हा लोक UPSC करतात किंवा ज्यांनी UPSC आधी दिली आहे किंवा नसेलही दिलेली, त्यांना मला सांगावं असं वाटतं की हा प्रवास खरंच थक्क करणारा असतो. सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा निश्चितपणे तुम्हाला माहिती नसतं की तुमच्यासोबत काय होणार आहे. कदाचित परीक्षेबद्दलही काही माहिती नसतं. की आज मॅडम तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 2 पार्टमध्ये साधारणतः आपण मॅडमचं व्याख्यान या ठिकाणी ठेवणार आहोत. सत्यम कम्प्युटर्समध्ये जी अतिशय नावाजलेली इन्फोटेक कंपनी आहे भारतातली, सत्यम कम्प्युटर्समध्ये त्या एका चांगल्या ल्युक्रेटिव्ह जॉबवर होत्या. पण ते करत असताना त्यांना कुठेतरी त्यातला एक ज्याला एक लिमिटेशन म्हणा किंवा काय पुन्हा खास खळगे म्हणा त्याला हवं तर, ते जाणवलं. आणि ते कुठेतरी एक नवीन ध्येय मला गाठायचं आहे, कुठेतरी महत्त्वपूर्ण काहीतरी करायचं आहे, देशाला काहीतरी जायचं आहे, स्वतःसाठी काहीतरी अचीव करायचं आहे, हा त्यांनी निर्धार केला. आणि एका झटक्यात, आणि माझ्या सहाध्यायी होत्या त्यामुळे मला खूप जाणीव होत्या सगळ्या गोष्टीची, मी बघितलंय त्यांचं. ते एका झटक्यात त्यांनी तो निर्णय घेतला, सत्यमचा जॉब क्विट केला. हा निर्णय घेणं कठीण असतं आपल्यातल्या जवळपास सगळ्यांसाठी. हा एका झटक्यात त्यांनी निर्णय घेतला, तो निग्रहीपणे घेतला. आणि त्याच निग्रहाने, त्याच निकराने त्या पुढे गेल्या. आणि आज तुमच्यासमोर यशस्वी विद्यार्थी म्हणून बसलेल्या आहेत. आज तुमच्यासमोर त्या यशाच्या शिखर पादाक्रांत करून बसलेल्या आहेत. नंतरच्या काळी तो आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय पंकज वीर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गुरु आणि मी आहे आणि मॅडम सुद्धा आहे, ज्यांना तुम्ही ऐकायला आलेला आहात. तर साधारणतः संस्थेची भूमिका विशद करण्यासाठी, संस्थेची पार्श्वभूमी आणि संस्थेचा मोटो विशद करण्यासाठी मी या ठिकाणी डॉक्टर वैशाली वीर मॅडम यांना पाचारण करू इच्छितो. किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काय करते याचा मी थोडासा तुम्हाला परिचय करून देणार आहे. 1986 मध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने आपल्या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणं. आणि या कॅम्पसमध्ये प्लस बिर्ला कॉलेजजवळ आपल्या काही शाळा आणि गुरुकृपा अकॅडमी असं एक साधारण 3 ठिकाणी आपल्या संस्थेचा विस्तार आहे. आणि त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये शताब्दी इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजेस, ही 2 कॉलेजेस प्लस टीचर एज्युकेशनची म्हणजे DED, B.Ed, M.Ed ची कॉलेजेस आणि अन्य शाळा, हा सगळा शैक्षणिक वेगवेगळे उपक्रम आणि सामाजिक उपक्रम चालू होते. आणि आमच्या गुरुकृपा B.Ed कॉलेजमध्ये आपल्याकडे आहेत. त्यांनी हे सगळं करत असताना MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची जर सुरुवातीपासून तयारी केली तर अधिक चांगल्या प्रमाणात यश मिळवू शकतात.
असं साधारण आहे. ते जर तुम्ही मागितलं, अगदी आपण मग ते परमेश्वराकडे बघा, सृष्टीकडे बघा, विधात्याकडे बघा, तुम्ही ज्यालाही मानत असाल त्याच्याकडे बघा, की एकदम आंतरिक भावनेने एकदम तळमळीने मागितलं होतं की नाही आम्हाला ही सुरू करायचं, किंवा कल्याणमधून काही अधिकारी आपल्याला कल्याण किंवा कल्याण परिसरातून, कल्याणच्या ग्रामीण भागातलं किंवा ठाणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, तर या सगळ्यातून आपला महाराष्ट्रीयन टक्का UPSC मध्ये वाढायचे सगळे फॅकल्टी मेंबर्स आहेत किंवा विद्यार्थी आहेत जे आपल्याबरोबर असोसिएट झाले आणि ज्यांनी आता चांगल्या प्रकारे तयारीला सुरुवात केलेली आहे. याचा एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही 10वी-12वीच्या आणि ग्रॅज्युएशनच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक UPSC फाउंडेशन नावाचा 1 महिन्याचा म्हणजे एक आत्मविश्वास असेल किंवा त्यांचं जे डेडिकेशन आपल्याला द्यायचं आहे, तर त्या बांधिलकीतनं जर काम केलं तर प्रशासकीय सेवा किंवा प्रशासकीय अधिकारी होणं याच्यासारखा मार्ग नाही असं आपल्याला जो आहे. थोडा विकास रोज होत असतो, परंतु एकदम वाढदिवस जसा वर्षाच्या शेवटी आपण म्हणतो की 9 जूनला वाढदिवस आहे, म्हणजे 9 जूनला तुमचं 1 वर्ष आलं होतं, तर जोपर्यंत ही मुलं काही रिझल्ट घेऊन बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्हाला सांगणं थोडंसं कठीण जाईल की आमच्या विद्यार्थ्यांनी नक्की काय अचीव केलेलं आहे. परंतु ही सगळा इन्क्युबेशन पिरियड आहे, तो अतिशय सिन्सिअरली करत आहेत सगळे मुलं आणि एफर्ट्स करत आहेत. त्याला नेहा देशपांडे मॅडम आणि त्यांच्यासारखे अनेक यशस्वी उमेदवारांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं आणि याच उद्देशाने आमचा संस्थेचाही प्रयत्न नेहमी असतो की ज्या उद्देशाने देशपांडे मॅडमचं आपण इथे आज व्याख्यान आयोजित केलेलं आहे. पुनश्च एकदा मी संस्थेच्या वतीने मॅडमचं स्वागत करते. प्रेरणा त्यांच्याकडून मिळत असते, त्यांचं देखील मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. भूषण सर आणि रवी सर यांचं खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण प्रत्येक वेळी संपूर्ण वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं आणि सगळी आपली जी टीम आहे संस्थेची पुनश्च एकदा त्यांचंही कौतुक करते. आणि असेच आपण अनेक वर्ष यशस्वी वाटचाल कल्याणमध्ये करू आणि जास्तीत जास्त यशस्वी प्रशासकीय अधिकारी कल्याणला आणि संपूर्ण देशाला आपल्या कल्याणमधून कसे देता येतील याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. त्याच्यासाठी गरज आहे आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि एका ध्येयाने काम करण्याची. तर निश्चितच तुमची सगळ्यांची साथ आम्हाला दीर्घकाळापर्यंत लाभेल अशी अपेक्षा करते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. असल्यामुळे एक 3 टप्प्यांमध्ये परीक्षा होत असते आणि मॅडम स्वतः 4 वेळा मेन्स लिहून चुकलेले आहेत. निश्चितपणे आमचं बोलणं व्हायचं मॅडमचं वगैरे की महाराष्ट्राचा आलेख का कमी आहे, महाराष्ट्राची सक्सेस का कमी आहे, जी अलीकडच्या वर्षांमध्ये निश्चितपणे वाढलेली आहे पण राष्ट्रीय ॲव्हरेजला साजेशी नाही. ही सक्सेस का कमी आहे त्याची 2 महत्त्वाची कारणं आमच्या पुढे आली आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण खूप लेट सुरुवात करतो या स्पर्धा परीक्षांना आणि खूप संथ गतीने सुरुवात करतो आणि जेव्हा सुरुवातही करतो तर ती सुरुवात दिशाहीन असते आणि ती दिशा सापडायला त्याच्यामध्ये किती ताकद उरलेली असते वगैरे हा मुद्दा आलेला. त्यामुळे जेव्हा आम्ही हा विचार करायचो तेव्हा आम्हाला दिसायचं, कारण आता एक शिक्षक म्हणून मी पूर्ण देशामध्ये फिरायचो, हैदराबाद, चंडीगड, बँगलोर, जयपूर, चेन्नई या ठिकाणी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायचो. तेव्हा मला कळायचं की नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया इथल्या विद्यार्थ्यांची प्रशासनामध्ये जाण्याची ही टक्केवारी का जास्त आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. तर त्याचे हेच 2 महत्त्वाचे कारण आहेत की ते 10वी-12वी पासून या परीक्षांचा अभ्यास सुरू करतात आणि फायनल इयर पर्यंत ते त्यांचा नियोजनबद्धपणे पूर्ण अभ्यास संपवलेला असतो. म्हणून ते फायनल इयर नंतरच्या पहिल्याच वर्षी फर्स्ट अटेम्प्ट क्वालिफाय होतात, वयाच्या 20व्या-21व्या वर्षी अधिकारी होतात. जसं मॅडमने आत्ताच सांगितलं की किमान 100 अधिकारी येत्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये या मुंबई प्रांतात ना, कारण विशेषतः मुंबई जास्त महत्व येतं की तुम्ही किती लवकर प्रिपरेशन सुरू करताय. जे काही पालक, जे काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत की जे साधारणतः नुकतेच 10वी-12वीची परीक्षा पास झालेले आहेत किंवा FY-SY ला असतील, त्यांच्याही एकदा तो निर्धार या ठिकाणी संस्थेतर्फे व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला मॅडमच्या व्याख्यानाला सुरुवात धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मित्रांनो, आता जे व्याख्यान तुमच्या समोर या ठिकाणी होणार आहे त्याबद्दलच्या काही किंमत टिप्स तुम्हाला देऊन टाकू इच्छितो. कारण कधी काळी आम्ही सुद्धा तुमच्या वयाचे असताना असे कार्यक्रम अटेंड करायला हवे होते पण आमच्या वाटेला ते आले नाहीत आणि आमच्या वाटेला ते आले नाहीत म्हणून कदाचित आमची जी प्रगती आहे ती अवरुद्ध झाली, ती लेट झाली, ती होऊ शकली नाही. जे काय
पण आज हा सुवर्णयोग तुमच्यासाठी आलेला आहे. त्यामुळे जे कोणी या ठिकाणी इथे आदरणीय वीर सर, वीर मॅडम, भूषण सर आणि रवी सर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व भावी परीक्षेतून क्लिअर होण्याचं जे तुम्ही ठेवलंय ते नक्कीच फार कौतुकास्पद आहे. पण मला एक असं सांगावं असं वाटेल की या परीक्षेला बसण्यापूर्वी UPSC म्हणजे नक्की कसली परीक्षा आहे आणि त्यातून प्रशासकीय अधिकारी आपण होतो म्हणजे आपण नक्की काय करतो किंवा काय काय कामं असतात प्रशासकीय अधिकाऱ्यांची हे थोडंसं आपल्याला माहिती असायला हवं. कारण खरंच आपल्याला त्या गोष्टीमध्ये रस आहे हे सुद्धा आपण पडताळून पाहायला पाहिजे. तर UPSC ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननी घेतलेली परीक्षा आहे. UPSC हे जे कमिशन आहे ते अनेक परीक्षा घेतं आणि त्या परीक्षांमधलं सिव्हिल सर्व्हिसेससाठी जी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेतून जे काही क्वालिफाय होणारे विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, ती अतिशय चांगली संधी आपण जर प्रशासनात गेलो तर आपल्याला मिळू शकते. कारण आपण सगळेच असं नेहमी सिस्टीमला नावं ठेवत असतो, गव्हर्नमेंटला नावं ठेवत असतो, काहीतरी बदलायला पाहिजे, हे जे सगळं सेटअप आहे, याच्या सगळ्या सुविधा आहेत, पब्लिक फॅसिलिटीज आहेत, ज्याचा आपल्याला रोज आपला संबंध येतो, त्या बदलल्या पाहिजे, त्या जास्त कन्व्हिनियंट केल्या पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण हे करण्यासाठी आपण कसं काय त्यामध्ये फरक करू शकतो हा विचार थोडासा आपण करण्याची गरज आहे. आणि असं म्हणतात की बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग. सो जर तुम्ही प्रशासनात गेला तर जो काही चेंज तुम्हाला सिस्टीममध्ये करायचा आहे तो चेंज तुमचा तुम्ही घडवू शकाल आणि ते फार मोठं समाजकार्य होऊ शकेल. असं म्हटलं जातं की हजारो मोर्चे किंवा हजारो आंदोलनं करून जे काही साध्य होऊ शकेल ते एका IAS माणसाच्या, एका जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने तेवढं मोठं साध्य होऊ शकतं. एवढी पॉवर या प्रशासकीय अधिकाऱ्यांना असते. तर अशा या पॉवरफुल अशा नोकरीमध्ये जाण्याची सहायता असल्यामुळे ते तेवढेच पारखून UPSC घेत असते. दुसरं असं की UPSC मधलं पास झाल्यानंतर जी काही समाजकार्य करण्याची संधी मिळते ती नक्की काय असते. आणि समाजकार्य म्हणजे ते कोर समाजकार्य असं नसतं. आपण समाजसेवक होत नाही, आपण समाजकार्य करणारे, आपण एक कार्यकर्ते अधिकारी असे होतो. तर हे कार्यकर्ते अधिकारी काय नक्की करू शकतात हे मला 1-2 उदाहरणांबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला UPSCच्या परीक्षेतून जी मिळणारी पॉवर आहे, त्या अधिकाऱ्यांना जी मिळणारी पॉवर आहे, शक्ती आहे, तिचा एक अंदाज तुम्हाला येऊ शकेल. व्ही राधा नावाच्या एक IAS अधिकारी आपल्याकडे आहेत, सिनियर अधिकारी आहेत त्या महाराष्ट्रातल्या. तर व्ही राधा मॅडम ह्या जेव्हा औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यामधल्या बऱ्याच खेड्यांना पाणी टंचाईचा प्रश्न सतावत होता. मराठवाड्याचा नेहमीचा प्रश्न असतो पाणी टंचाईचा, दुष्काळाचा, आणि तसाच तो बऱ्याच खेड्यांना त्या जिल्ह्यातल्या सतावत होता. पण व्ही राधा मॅडम ह्याचे जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, पाझर तलाव खोदले, जे काही तलाव आधी बऱ्याच खेड्यांमध्ये अस्तित्वात होते त्यातला गाळ काढला, नवीन तलाव बांधून घेतले आणि अशी बरीच कामं त्यांनी वर्षभरात केली जेणेकरून जेव्हा पावसाळा आला पुढचा तेव्हा पाणी साठवलं गेलं योग्य प्रकारे त्या पावसाचं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये, त्यानंतरच्या उन्हाळ्यामध्ये ती गावं ही पाणी टंचाईचं काम केलं व्यवस्थित, समाजाला डोळ्यासमोर ठेवून, समाजाच्या गरजा लक्षात घेऊन, सामाजिक बांधिलकी मानून. तर समाजाकडनं तुम्हाला तेवढ्या त्याच प्रकारे चांगलं असं प्रशासनात जाणं ही समाजकार्याची एक अतिशय चांगली संधी आहे असं मला वाटतं. आणि आपला उद्देश सुद्धा प्रशासनात जाण्याचा तोच असावा असं मला वाटतं. तर प्रशासनात जाण्याचे अनेक अतिशय वेगवेगळे फायदे आहेत. तुम्हाला एक चांगली जॉब सिक्युरिटी मिळते. गव्हर्नमेंट जॉब हा त्याच्यामध्येच एक अतिशय चांगला जॉब आपण म्हणून मानतो, कारण आयुष्यभराची आपली हमी त्याच्यामध्ये होते, रेग्युलर पगार, पेन्शन पासून सगळंच. त्याचबरोबर त्या जॉबला ग्लॅमरही खूप असतं, तुम्हाला गाडी मिळते, तुम्हाला बंगला मिळतो. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा ह्या जॉबमधून आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळते. हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण प्रशासनात जाण्याची एक ध्येय आकांक्षा बाळगावी. आणि त्या दृष्टीने परीक्षा आहे ती साधारण, ही जी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे ती साधारण 3 टप्प्यांमध्ये होते. आताच भूषण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे ते 3 टप्पे असतात UPSCच्या परीक्षेचे. आणि या प्रत्येक टप्प्यावर UPSC वेगवेगळी स्किल्स त्या कॅन्डिडेट मधली